नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहोत कर्जमाफी योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नवीन याद्या कशा प्रकारे आल्या आहेत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी हा देशाचा कणा आहे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक संकटे कोसळली। कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन, नैसर्गिक आपत्ती आणि पिकाचे चांगले भाव न मिळाले अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले। यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी गरज होती। शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सुधारण्यासाठी कर्जमाफी एकमेव पर्याय आहे। यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 33,859 थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मोठा लाभ मिळणार आहे। कापूस पिकाचा चांगला भाव, या बैठकीतून कापूस पिकाचा चांगला भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून त्याला चांगला भाव मिळणे शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाचं आहे। सरकार कापसाला चांगला भाव देण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल, या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या भविष्यावरती उज्ज्वल प्रकाश पडणार आहे। कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला दिलासा मिळणार असून त्यांच्या पुन्हा नवीन प्रयत्न करण्याची संधी मिळणार आहे। तसेच कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे। या निर्णयामुळे शेतकरी आनंदित झाला आहे। त्याच्यामुळे कर्जाचा डोंगर उभा होता, परंतु आता त्यांच्या डोंगरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे। शेतकरी आपल्या कष्टाची फळे आता मिळवली आहे। शेतकऱ्याच्या समाजाच्या पाठीशी उभे राहून शासनाने हा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांच्या समस्येमुळे दुर्लक्ष न करता त्यांना मदत करण्याचे प्रयत्न शासनाने केले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्याचे शासनाने कौतुक केले आहे। शेवटी शेतकरी कर्जमाफी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे भविष्य आता उज्ज्वल होणार असून त्यांचे नव्याने प्रयत्न करण्याची संधी मिळाली आहे। शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे, त्यानंतर मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। हा व्हिडिओ इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।